आणखी एका मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनोखी तयारी केली जाते। त्यावेळी बॅलेट पेपर आणि ईव्हीएम वर मतदान घेण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करण्याचं अमोल कोल्हेंनी आवाहन केलं आहे। तर गावागावात लोक चळवळ उभी करा असं आवाहन सुद्धा अमोल कोल्हे यांनी केल्याची माहिती समोर येते आणि आता त्याच्यामुळे या आवाहनाला कसं प्रतिसाद मिळतो ते बघावं लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र त्याच्यासाठी एक अनोखी तयारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केल्याचं दिसतंय। खासदार अमोल कोल्हेंनी एक आवाहन केलं आहे। यावेळी बॅलेट पेपर त्याचबरोबर ईव्हीएम वर मतदान घेण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करण्याचं आवाहन अमोल कोल्हेंनी केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। तर लोक चळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि बॅलेट पेपर त्याचबरोबर ईव्हीएम वर निवडणुका घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। तसं ठराव ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेमध्ये करण्याचं सुद्धा आवाहन अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। तर गावागावात चळवळ लोक चळवळ उभी करा असं अमोल कोल्हे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।